नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे प्रशांत नाकने. प्रशांत क्लासेसमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपला पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक अभ्यासायचा आहे सहकारी संस्थांविषयी. सहकारी संस्थांविषयी यामध्ये आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाचा अजून एक बेसिक टॉपिक आहे की त्याच्यावरती आपल्याला परीक्षेला वारंवार प्रश्न विचारले जातात. सहकारी संस्थांची ऐतिहासिक पार्श्वभूमी, सहकारी संस्थांची ऐतिहासिक वाटचाल हा कॉमन क्वेश्चन्स आपल्याला परीक्षेला विचारला जातो आणि यामध्ये बरेचसे विद्यार्थी काय होतात, घाबरतात परीक्षेला प्रश्नांचं उत्तर लिहिताना. सर आम्हाला हे वेळेवर आठवतच नाही हो, याचं खूप मोठं उत्तर आहे. तर मित्रांनो टेन्शन घेऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये आपण सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत आणि इतका जर तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट यामध्ये एक समजला तर तुम्हाला निश्चित मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायला काहीच अडचण त्या ठिकाणी निर्माण होणार नाही. तर या ठिकाणी आपल्याला जागतिक स्तरावरती, भारताच्या पातळीवरती आणि महाराष्ट्राच्या पातळीवरती या 3 घटकांमध्ये आपल्याला ह्या प्रश्नांचं उत्तर लिहायचं असतं. जर या ठिकाणी आपल्याला परीक्षेला प्रश्न आला की सहकारी संस्थांची चळवळ, त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्यांची ऐतिहासिक वाटचाल स्पष्ट करा, या टाईपचे तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतात. मग या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये आपल्याला जागतिक सहकार चळवळ, भारतातील सहकार चळवळ आणि महाराष्ट्रातील सहकार चळवळ या तीनही चळवळी अभ्यासायच्या आहेत. आणि कधी कधी तुम्हाला परीक्षेला भारतातील सहकार चळवळीविषयी माहिती स्पष्ट करा, महाराष्ट्रातील सहकार चळवळीविषयी माहिती स्पष्ट करा, या टाईपचे सुद्धा परीक्षेला प्रश्न येतात. तर त्यातील आपल्याला आज सगळ्यात महत्त्वाचा पार्ट अभ्यासायचा आहे जागतिक सहकार चळवळ. मग जागतिक सहकार चळवळीमध्ये आपल्याला इंग्लंडमधली सहकार चळवळ, स्वीडनमधली सहकार चळवळ, इस्रायलमधली सहकार चळवळ, जपानमधली सहकार चळवळ आणि डेन्मार्कमधली सहकार चळवळ हे अभ्यासायचं जागतिक स्तरावरती. हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे, लिहून घेत असाल तर व्यवस्थित लिहा. जागतिक सहकार चळवळ. मग जर आपल्याला परीक्षेला प्रश्न आला सहकारी संस्थांची जागतिक पातळीवरील ऐतिहासिक वाटचाल किंवा ऐतिहासिक चळवळी स्पष्ट करा. जागतिक स्तरावरती ज्या सहकारी संस्था आहेत त्यांचं जागतिक स्तरावरती कसा उगम झाला, कोणकोणत्या पद्धतीच्या सहकारी संस्था स्थापन झाल्या, हेच आपल्याला चळवळीमध्ये लिहायचे. हा एक गोष्ट लक्षात घ्या, बरेचशा मुलांना या चळवळीची संकल्पनाच लक्षात येत नाही. चळवळ म्हटलं तर ते त्या ठिकाणी कन्फ्युज होऊन जातात. तर घाबरून जायचं कारण नाहीये की अशा कोणत्या संस्था आहेत की ज्या जागतिक पातळीवरती स्थापन झाल्या, त्यांचा त्यातनं उगम झाला, त्यांची वाटचाल तिथनं सुरू झाली, हे पार्ट आपल्याला ह्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये लिहायचंय. चला तर आपण पहिला पार्ट अभ्यासू, जागतिक सहकार चळवळ. इथपर्यंत पॉइंट व्यवस्थित समजला असेल तुम्हाला. आता जागतिक सहकार चळवळीमध्ये आपल्याला इंग्लंड जो काही देश आहे त्या देशाविषयी आपल्याला थोडीशी माहिती अभ्यासायची आहे की इंग्लंडमध्ये नक्की काय घडलं की जिथनं आपल्याला जागतिक चळवळ जी काय आहे ती सुरू होताना दिसते. पण जागतिक चळवळ तिथून सुरू का झाली, खऱ्या अर्थाने जर आपण अभ्यास केला तर इंग्लंड मधून आपल्याला जागतिक सहकारी चळवळीचे वारे वाहताना दिसू लागले. खऱ्या अर्थाने इंग्लंड मधून आपल्याला सहकारी चळवळीचा जनक कोण आहे हे त्या ठिकाणून आपल्याला समजलं. मग या ठिकाणी आपल्याला इंग्लंडमध्ये ज्या औद्योगिक क्रांती घडून आली त्या औद्योगिक क्रांतीमध्ये काय झालं, 1760 मध्ये ज्या औद्योगिक क्रांती घडल्या त्या औद्योगिक क्रांतीमुळे भांडवलशाही उदयास आली आणि भांडवलशाहीमुळे काय झालं हो, कामगार वर्गावरती मोठ्या प्रमाणावर असंतोष त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि हा असंतोष निर्माण झाल्यामुळे काय झालं, कामगार वर्गांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आणि अडचणी निर्माण झाल्यामुळे काय झालं, कामगार वर्ग त्या ठिकाणी नाराज झाला. त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी असंतोष, कामगारांचं वेतन कपात केलं जाऊ लागलं, कामाच्या वेळा वाढवून दिल्या गेल्या. म्हणून या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली की जिथं कामगार वर्ग अडचणीत आला. आणि मग आपल्याला सहकाराची भावना काय शिकवते हो, या ठिकाणी 2 किंवा अधिक लोक एकत्रित येऊन समाजाच्या हितासाठी आपले आर्थिक उद्दिष्ट व ध्येय साध्य करण्यासाठी काय करतात, संघटना स्थापन करतात. सेम परिस्थिती आता या ठिकाणी आपल्याला दिसून येते. मग सर रॉबर्ट ओवेन यांनी इंग्लंडमध्ये सर रॉबर्ट ओवेन यांनी काय केलं, एक महत्वाची संस्था स्थापन केली. 1844 साली 28 विण कामगारांना त्यांनी एकत्रित घेऊन त्या ठिकाणी त्यांनी
रॉडशेल इक्विटेबल पायोनियर्स सोसायटी लिमिटेडची त्यांनी काय केली, स्थापना केली. कशासाठी हो? जे 28 कामगार वर्ग जे होते त्यांना एकत्रित केलं, संघटित केलं सहकाराच्या भावनेने. आणि मित्रांनो त्या ठिकाणी काय केलं, एक स्वतंत्र त्यांनी संस्था सुरू केली, रॉडशेल इक्विटेबल पायोनियर्स. मग ह्या जी काही सोसायटी आहे, जी काही लिमिटेड संस्था त्यांनी स्थापन केली त्या ठिकाणी, मग याच्या माध्यमातून त्या 28 कामगारांना त्या ठिकाणी त्यांना जे काही अन्याय होत होते, अडचणी होत होती, त्यातनं मुक्त केलं. म्हणून या ठिकाणी हळूहळू बरेचसे त्या ठिकाणी सभासद वर्ग कामगार नंतर वाढू लागले. पण खऱ्या अर्थाने सहकार चळवळीचा जनक म्हणून ओळखले जाणारे सर रॉबर्ट ओवेन. म्हणून इथून आपल्याला लक्षात येतं की सहकार चळवळीला जी काही सुरुवात झाली ते इंग्लंड ह्या देशामधून औद्योगिक क्रांतीमुळे त्या ठिकाणी भांडवलशाही अस्तित्वात आली आणि कामगारांवरती मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला. म्हणून सर रॉबर्ट ओवेन यांनी 28 विण कामगारांना एकत्रित घेऊन त्या ठिकाणी रॉडशेल इक्विटेबल पायोनियर सोसायटी लिमिटेडची काय केली, स्थापना केली. कधी? 1844 मध्ये. रिकामी जागेला तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. इथपर्यंत व्यवस्थित पार्ट क्लिअर. चला आता पुढे आपण बघूया सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे स्वीडन मधील सहकार चळवळ. इंग्लंड मधील सहकार चळवळ सुरू झाल्यावरती वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा जागतिक पातळीमध्ये सुद्धा वारे वाहू लागले सहकार चळवळीचे. म्हणजे काय झालं, संस्था सुरू झाल्या ना. आता जिथे अन्याय होत होता, कामगार वर्ग असतील, शेतकरी वर्ग असेल, तर यांना त्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणीतून मुक्त करण्यासाठी, सावकारकीच्या विळख्यातनं मुक्त करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था अस्तित्वात आल्या, वेगवेगळ्या चळवळी त्या ठिकाणी घडू आल्या. म्हणून आपल्याला या ठिकाणी जागतिक स्तरावरती आपण जो अभ्यास करतोय, पहिला पार्ट आपण अभ्यासला इंग्लंड मधील सहकार चळवळ. आता दुसऱ्या पार्ट मध्ये आपण अभ्यासतो आहोत स्वीडन मधील सहकार चळवळ. मग स्वीडन मध्ये अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की बाबा तिथे सहकार चळवळ अस्तित्वात आली? तर शेती हा व्यवसाय होता. तर शेती ह्या व्यवसायातून बरेचसे लोक हे औद्योगिक व्यावसायिक या ठिकाणी वळाले आणि यामुळे काय झालं, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अडचणी निर्माण होऊ लागल्या. उत्पादित होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या जास्त किमतीला विकल्या जाऊ लागल्या आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी ग्राहकांचं शोषण होऊ लागलं, ग्राहकांवरती अन्याय होऊ लागले. म्हणून या ठिकाणी ग्राहक सहकारी संस्था स्थापन झाल्या. व या ग्राहक सहकारी संस्था स्थापन होण्यामागचं त्या ठिकाणी मुख्य कारण हेच होतं की औद्योगिकरणामुळे किंवा औद्योगिक विकासामुळे, उद्योगधंद्यांमुळे त्या ठिकाणी जे उत्पादन घेतलं जात होतं आणि ते उत्पादन घेऊन त्या ठिकाणी त्या उत्पादनाची विक्री केली जात होती, त्या जास्त किमतीला त्या ठिकाणी विक्री करत होते आणि आपल्या सामान्य ग्राहकांना त्या वस्तू त्या ठिकाणी खरेदी करण्यासाठी परवडत नव्हतं. म्हणून त्या ठिकाणी ग्राहक सहकारी भांडारे, जे ग्राहक सहकारी संस्था त्या ठिकाणी सुरू झाल्या. कुठे? स्वीडनमध्ये. इथपर्यंत पार्ट क्लिअर. मग हा एक सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला यामध्ये समजून घ्यायचा आहे. मग ग्राहक सहकारी संस्था यांचं सगळ्यात महत्वाचा उद्देश काय होतं, हा पार्ट पहिला समजून घ्या. की उत्पादकांकडून उत्पादित केलेल्या, म्हणजे बघा जो उत्पादक असेल त्या उत्पादकाकडनं उत्पादित केलेल्या ज्या काही जीवनावश्यक वस्तू असतील, ज्या जीवनावश्यक वस्तू असतील त्या जीवनावश्यक वस्तू कमी नफा मिळवण्याच्या हेतूने, बघा कमी नफा मिळवण्याच्या हेतूने त्या ठिकाणी ते खरेदी करत असे आणि ग्राहकांना कमी किमतीमध्ये त्या वस्तू देत असे. म्हणून या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, संस्था तर त्यांनी स्थापन केली होती स्वीडनमध्ये, पण हे लोक काय करायचे, उत्पादकांकडनं जीवनावश्यक ज्या वस्तू असतील ते त्या ठिकाणी कसे घ्यायच्या, कमी किमतीमध्ये घेत होते. म्हणजे त्या ठिकाणी जो नफा असेल, कमाल नफा त्या ठिकाणी ते मिळवत होते आणि कमी किमतीमध्ये कुणाला देत होते हो, ग्राहकांना देत होते. हा एक महत्वाचा पॉइंट होता. कारण सहकाराच्या भावनेने इथे ही गोष्ट आपल्याला लक्षात येते की समाजाच्या हितासाठी सहकारांच्या भावनेने त्यांनी या ठिकाणी ग्राहक सहकारी संस्था काय केली, स्थापन केली. म्हणून हा एक पॉइंट तुमच्या त्या ठिकाणी लक्षात आला असेल. मग या ठिकाणी जनतेच्या पाठिंब्यामुळे या संस्थांचा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काय होऊ लागला, विस्तार होऊ लागला. निश्चित होणारच, कारण ग्राहकांच्या हितांचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवताय ना. उत्पादक वर्ग काय करायचे हो, जो काही उत्पादित केलेला माल असेल तो जास्त किमतीला विकत होते ना. पण संस्थेने मात्र काय केलं,
संस्था स्थापन केली. आता संस्था जरी स्थापन केली तर संस्थेला नफा मिळवणं हा एक महत्वाचं त्या ठिकाणी संस्थेचं कार्य असतं. पण नफा कसा मिळवायचा? कमी मिळवायचा. पण पहिला विचार कुणाचा करायचा? ग्राहकांचा. मग ग्राहकांना त्यांनी काय केलं? कमी किमतीमध्ये जीवनावश्यक वस्तूंची त्या ठिकाणी विक्री केली आणि निश्चित या ठिकाणी त्यांना ग्राहकांचा प्रतिसाद मिळू लागला, पाठिंबा मिळू लागला आणि निश्चित त्या ठिकाणी त्यांना स्वीडनमध्ये ग्राहक सहकारी संस्थांना एक त्या ठिकाणी उच्च असं मानाचं स्थान प्राप्त झालं. म्हणून या ठिकाणी किरकोळ ग्राहक सहकारी संस्थांची निर्मिती हे एक स्वीडनमधील सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून जागतिक स्तरावरती तुम्हाला आता हा स्वीडन मधला सगळ्यात महत्वाचा पार्ट समजला असेल. आता पुढचा जो आपल्याला महत्वाचा पार्ट अभ्यासायचा आहे इस्रायलमध्ये. आता इथे पण अशीच एक परिस्थिती निर्माण झाली. ज्यू जमातीचे जे काही लोक होते या लोकांनी काय केलं? लिंबू व नारंगी उत्पादक गटातील उत्पादनाची विक्री करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी खरेदी विक्री जो सहकारी संस्था आहे त्यांनी स्थापन केल्या. यामध्ये सुद्धा त्यांना बऱ्याचशा अडचणी निर्माण होत होत्या विक्री करण्यासाठी. म्हणून या ठिकाणी त्यांनी संस्था स्थापन केल्या आणि मग ह्या संस्था स्थापन केल्यावरती त्यांनी आपल्या देशामध्ये इस्रायल देशामध्ये एक आपलं उच्च असं मानाचं स्थान निर्माण केलं. बघा या लोकांनी खूप सारी महत्वाची गोष्टी यामध्ये आपल्या क्लिअर होत आहे की त्यांनी सामूहिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. ज्या लोकांना अडचणी येत होत्या ते लोक त्या ठिकाणी एकत्रित येऊ लागले. संरचनात्मक त्या ठिकाणी आपला निर्णय जो काही अडीअडचणी असतील तो प्रश्न त्या ठिकाणी सोडवू लागले. तसेच सहकाराच्या भावनेने ते एकत्रित येऊ लागले. सहकाराचे वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी ते अस्तित्वात करू लागले आणि नक्कीच त्या ठिकाणी त्यांनी जनतेची एकी बघा या ठिकाणी दिसून येताना आपल्याला दिसते. म्हणून या ठिकाणी सहकारी चळवळी सुरू होताना आपल्याला दिसल्या इस्रायल मध्ये. हा एक महत्वाचा पार्ट आहे. त्याच्यानंतर जपानमध्ये सुद्धा सहकारी चळवळीचे मोठ्या प्रमाणावर वारे वाहताना आपल्याला दिसू लागले. मग आता जपानमध्ये नक्की असं काय घडलं की जिथे आपल्याला सहकारी संस्था स्थापन होऊ लागल्या? तर सगळ्यात महत्वाचं जपानमध्ये सहकारी संस्था स्थापन करण्यामागचं सगळ्यात महत्वाचा जो हेतू होता, जे वैशिष्ट्य होतं की बचत करून जे बचती केल्यानंतर जो काही पैसा असेल, जो काही निधी असेल तो एकत्रित केल्यावरती इतर गरजू लोकांना तो कर्जाच्या स्वरूपात देण्यासाठी सहकारी संस्था त्या ठिकाणी अस्तित्वात आल्या. हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. म्हणून संस्था स्थापन करण्याचं कारण काय होतं की सहकारी संस्थांमुळे बचतीचे एकत्रीकरण करून कर्ज देणे हा एक महत्वाचा पार्ट होता. म्हणून कोह नावाची सहकारी संस्था जपानमध्ये त्या ठिकाणी सुरू झाली. त्यानंतर मासेमारी सहकारी संस्था, ग्राहक सहकारी संस्था, औद्योगिक सहकारी संस्था अशा वेगवेगळ्या सहकारी संस्थांचा उगम आणि विकास जपानमध्ये होताना आपल्याला दिसू लागला. मग ह्या संस्था अस्तित्वात करण्यामागचं कारण काय असणार आहे? तर जनतेच्या हितासाठी, समाजाच्या हितासाठी आणि सहकाराच्या भावनेने सभासदांचे प्रश्न सोडवण्यासाठी या संस्था त्या ठिकाणी अस्तित्वात आल्या. म्हणून जपानच्या पातळीवरती सुद्धा आपल्याला काय झालं? सहकारी चळवळी सुरू होताना दिसत होत्या आणि निश्चित त्यांना त्या ठिकाणी प्रतिसादही तितकाच मिळत होता. मित्रांनो, हा एक महत्वाचा पार्ट असणार आहे. त्याच्यानंतर आपला शेवटचा जो महत्वाचा पार्ट आहे डेन्मार्क. आता डेन्मार्क ह्या देशामध्ये काय झालं हो? दुग्ध उत्पादन संस्थेमुळे सहकारी चळवळीला एक चालना मिळाली. मग या ठिकाणी स्टिंगविंग अँड रसन यांच्या मदतीने, यांच्या नेतृत्वाने पहिली दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था या ठिकाणी सुरू झाली. स्टिंगविंग अँड रसन यांच्या पुढाकाराने ज्या दुग्ध व्यवसाय संघटना त्यांनी स्थापन केल्या, हा एक सगळ्यात महत्वाचा पार्ट यामध्ये समजून घेणं गरजेचं आहे. मग डेन्मार्क दुग्ध संस्था ह्या एका उद्देशा पद्धतीने त्या ठिकाणी आपलं कार्य करत होते. एकच त्यांचा उद्देश दुग्ध व्यवसाय संघटना स्थापन करणे आणि दुग्ध व्यवसायांचा त्या ठिकाणी विकास घडवून आणणे हा एक महत्वाचा पार्ट असणार आहे. म्हणून सहकारी चळवळीचे पूर्णपणे स्वायत्ता त्या ठिकाणी असून सहकारचा या ठिकाणी कोणताच हस्तक्षेप नव्हता. म्हणजे सरकारचा या ठिकाणी जे सरकार होतं ह्या सरकारचा या ठिकाणी कोणताच हस्तक्षेप नसणार. हेच डेन्मार्कचं दुग्ध व्यवसाय चळवळीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. व्यवसाय करायचा पण या ठिकाणी सरकारचा हस्तक्षेप नसणार. कुठे? डेन्मार्कमध्ये. या पद्धतीमध्ये आपण जागतिक स्तरावरती ज्या काही सहकारी चळवळीचा जो उगम झाला, जो विकास झाला
किंवा सहकार चळवळीचे जे टप्पे आपल्याला दिसत होते, या संकल्पनेचा अभ्यास आपण या लेक्चर्सला केला. क्वेश्चन्स पुन्हा एकदा सांगतो. सहकारी संस्थांची चळवळ, त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा. त्यातील आपण पहिला पार्ट अभ्यासला, जागतिक सहकार चळवळ. मग जागतिक सहकार चळवळीमध्ये आपल्याला इंग्लंड, स्वीडन, इस्रायल, जपान आणि डेन्मार्क हा एक महत्वाचा पार्ट होता. मग परीक्षेला प्रश्न कसा येतो, जागतिक सहकार चळवळीचे ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा किंवा वाटचाल स्पष्ट करा. मग जागतिक सहकार चळवळ म्हटलं तर त्याच्यामध्ये आपल्याला हे 5 महत्वाचे पॉइंट लिहिणं गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टीने. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि पुढच्या लेक्चर्सला आपण भारतातील सहकार चळवळ हा टॉपिक अभ्यासणार आहोत. यावरती परीक्षेला प्रश्न येतात. ओके, ठीक आहे, धन्यवाद.